नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यात असणारा हलाल योग हा जन्मापासून आहे का, की जन्मापासून मृत्यूपर्यंत हा आपल्या आयुष्यात किती वेळा येऊन जातो आणि त्याचे दुष्परिणाम किंवा शुभपरिणाम काय होतात हे आज आपल्याला जाणून घ्यायचे. लक्षात घ्या, मनुष्य हा जगतच असतो आणि मरेपर्यंत तो जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात तो अनेक यातना भोगत असतो आणि मरणानंतर त्याला त्याच्यातून मुक्तता मिळते, बरोबर की नाही? आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की भगवान श्रीकृष्णाने या भूतलाला दुःखालय असंच म्हटलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला दुःखच भोगायची आहे, सुख फार कमी. सुख किंवा दुःख हे कशा प्रकारे मिळू शकतं किंवा ते किती मिळू शकतं आपल्याला आयुष्यामध्ये, याचाच आढावा आपल्याला पत्रिकेद्वारे येऊ शकतो. नाही, काही वेळेला आपण म्हणतो ना की माझ्या आयुष्यात सुख केव्हा आहे आणि दुःख केव्हा आहे, तर त्याची कालगणना किंवा ते मोजता येत नाही. परंतु ज्योतिषशास्त्रामार्फत आपण याची कालगणना निश्चित करू शकतो. आता लक्षात घ्या, सूर्य हे आपलं एक चैतन्य रूपी बिंदू आहे आपल्या आयुष्यातला. तो आत्माकारक आहे, तो पिंड उत्पत्ती करतो. पण सूर्य आत्म्याचा कारक आहे. सूर्य स्वयंप्रकाशित आहे असं आपण नेहमी म्हणतोय आणि सूर्याकडे मान सन्मान पद प्रतिष्ठा आहे, ज्योतिषशास्त्रानुसार आपण विचार करतो. आणि सूर्य आत्मविश्वासाचा कारक आहे. परंतु शनी हा दुःखाचा कारक ग्रह आहे. शनी दुःख भोगायला लावतोय. आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आपला जो जन्मस्थ रवी असतो, कळले की ना, आपला जो जन्मस्थ रवी असतो, त्या जन्मस्थ रवी पासून शनी ज्यावेळी चौथा, जन्मस्थ रवी पासून शनी ज्यावेळी चौथा येतो, सातवा येतो, 10वा येतो, किंवा आपल्या जन्मस्थ रवीवरून शनीचं गोचर भ्रमण होतं, त्यावेळेला आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये हलाहल योग आहे. हलाल योग जो आहे तो त्रास देणारा आहे, अत्यंत वेदना देणारा आहे, कामात विघ्न आणणार आहे, अडचणी उद्भवणार आहे. परंतु हाच हलाल योग शुभ सुद्धा असतो. तो आपल्या आयुष्यामध्ये उत्क्रांती पण घडवू शकतो, आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम पण करू शकतो. मग साधारण तो आपल्या आयुष्यामध्ये शुभ परिणाम केव्हा करेल आणि अशुभ परिणाम केव्हा करेल, याचीच माहिती आज आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या या लेक्चरमध्ये घ्यायची. लक्षात घ्या, शनी हा जो ग्रह आहे हा अडीच वर्षांनी आपली राशी बदलत असतो. म्हणजे साधारण 12 राशी पूर्ण करायला त्याला 30 वर्षांचा कालावधी लागतो, बरोबर की नाही? मग साधारण ह्या 30 वर्षांच्या कालावधीमध्ये जर विचार केलं तर आपल्याला 30 वर्षापैकी 10 वर्ष जी आहेत ना, ती हलाल योगामधून जावी लागतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. 30 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण आपल्याला 10 वर्ष हलाहल योगाला सामोरं जावं लागतं. म्हणजे बघा, 60 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला साधारण 20 वर्ष हलाल योगाला सामोरं जावं लागतं. म्हणजे साधारण आपल्या आयुष्याचा 1/3 भाग हा हलाल योगामध्ये जातो. आता तो कसा, तो लक्षात घ्या. शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो, बरोबर की नाही? आणि साधारण हलाल योग तुमच्या पत्रिकेत केव्हा येतो? काही वेळेला तो तुमच्या पत्रिकेत जन्मापासून पण असतो. बघा मी काय म्हणतोय ते, काही वेळेला तो योग तुमच्या पत्रिकेत जन्मापासून सुद्धा असतो किंवा जन्माच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये हलाल योग येऊ शकतो काही वर्षांमध्ये. तो कसा, तो आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. आपण असं म्हणतोय की आत्म्याचा कारक सूर्य आहे आणि दुःखाचा कारक जो आहे तो आहे शनी. रवी आणि शनी मध्ये ज्यावेळी केंद्र योग होतो
त्यावेळी हलाल योग होतो. मग हा हलाल योग तुमच्या जन्मस्थ रवी पासून पाहायचा आहे. जन्मस्थ रवी पासून आताच्या कालावधीमध्ये लक्षात घ्या, गोचर शनी हा आताच्या कालावधीमध्ये मीन राशीमधून संक्रमण करतोय. कळलं की ना? मीन राशीमधून त्याचा प्रवेश सुरू आहे. आता शनी मीन राशीमध्ये, म्हणजे लक्षात घ्या, समजा रवी, एखाद्याचा रवी या ठिकाणी आपण म्हणतोय की तो मीन राशीमध्ये आहे. ओके, समजा रवी हा जो ग्रह आहे तो मीन राशीमध्ये आहे, बरोबर आहे. मग आपण असं म्हणणार की समजा रवी हा जो ग्रह आहे तो तुमच्या कुंडलीमध्ये मीन राशीमध्ये स्थित आहे. ओके, शनी कुठे आहे आता? मीन राशीमध्ये आहे. याचाच अर्थ आता 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ज्याचा जन्मस्थ रवी, आपल्याला तुमच्या जन्मस्थ रवी पासून योग पाहायचा आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या जन्म राशीपासून नाही. तुमच्या कुंडलीमध्ये जन्माच्या वेळेला रवी हा ग्रह ज्या राशीमध्ये स्थित असतो त्या राशीपासून आपला हलाल योग सुरू होतो. मग तो काही वेळेला तुमच्या जन्माच्या वेळेपासून पण सुरू होतो किंवा जन्मानंतर सुद्धा काही मधल्या कालावधीमध्ये होतो. लक्षात घ्या. आता रवी मीन राशीमध्ये आहे आणि आता सध्या शनी सुद्धा कुठे आहे? मीन राशीमध्ये आहे. याचाच अर्थ ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ रवी हा मीन राशीमध्ये असेल तर त्यांच्या जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण सुरू आहे. बरोबर आहे? जन्मस्थ रवीवरून शनीचे भ्रमण सुरू आहे. ओके, आता रवीपासून जन्मस्थ रवीपासून शनी केंद्र योगात येतो, समसप्तक योगात येतो किंवा जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण होतं, त्यावेळी तुमच्या पत्रिकेत हलाहल योग येतो. आणि काही वेळेला हलाहल योग हा असह्य वेदना देणारा असतो, फार नुकसान करणारा पण असतो, मनस्ताप देणारा पण असतो, अनेक दुःखांना सामोरं जावं लागतं. आणि काही वेळेला हलाहल योग होतो त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये शुभ घटना सुद्धा घडतात, तुमच्या आयुष्यामध्ये उत्क्रांती घडत असते. कळलं की नाही? मग हा जो योग सामान्य माणसापासून असामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा घडतच असतो. असा कुठलाही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये हलाल योग झालेलाच नाही. आता तो कधी होतो, कसा होतो, हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये जाणून घ्यायचंय. आता महत्वाचा भाग लक्षात घ्या, पाहिजे तर लिहून घ्या. जन्मस्थ रवीपासून गोचरीचा शनी ज्यावेळी केंद्र योग करतो, प्रतियोग करतो किंवा जन्मस्थ रवीवरून शनीचं गोचर भ्रमण होतं, त्यावेळी हलाहल योग होतो. याच्यापैकी काही हलाहल योग शुभ आहेत आणि काही अशुभ आहेत. आता लक्षात घ्या, हलाल योगामध्ये असणाऱ्या राशी कुठल्या? कळलं की नाही? हलाल योगामध्ये असणाऱ्या राशी कुठल्या ते आपण पाहून घेऊ. ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ रवी, आता सध्या शनी मीन राशीमध्ये आहे. शनी कुठल्या राशीमध्ये आहे? मीन राशीमध्ये. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत जन्मस्थ रवी हा मीनेचा असेल त्याच्या जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण होत आहे. ज्याच्या पत्रिकेमध्ये जन्मस्थ रवी हा मिथुन राशीमध्ये असेल त्यांना सुद्धा शनीचा केंद्र योग होतो आहे. म्हणजे दुसरी रास कुठली आहे आता? मिथुन राशी. ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी कन्या राशीमध्ये स्थित असेल त्यांना रवी आणि शनीचा प्रतियोग होतो आहे, समसप्तक योग. आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह धनु राशीमध्ये असेल त्याला सुद्धा गोचरीचा शनी केंद्र योग करतोय. म्हणजे सध्या हलाहल योगामध्ये असणाऱ्या राशी कुठल्या आहेत? एक तर मीन रास, मिथुन रास, कन्या रास आणि धनु रास. बरोबर आहे?
याच्यापैकी या 4 राशी आता सध्या हलाल योगामध्ये आहे. शनी अडीच वर्षांनी आपली राशी बदलत असतो. म्हणजेच मी मगाशीच म्हटलं 30 वर्ष लागतात त्याला पूर्ण 12 राशी संक्रमण करायला, पूर्ण करायला. म्हणजे 30 वर्षामध्ये साधारण एका राशीमध्ये तो 2.5 वर्ष राहतो. म्हणजे इथे 2.5 वर्ष, इथे 2.5 वर्ष, इथे 2.5 वर्ष, इथे 2.5 वर्ष, म्हणजे साधारण जर विचार केला तर 2.5 वर्ष गुणिले 4 राशी म्हणजे साधारण 10 वर्ष. म्हणजे तुमच्या 30 वर्षामध्ये 30 वर्षापैकी 10 वर्ष ही तुमच्या आयुष्यामध्ये हलाल योगात जातात. याचाच अर्थ आपण साधारण 60 वर्ष आयुष्य आपण पाहतोय, तर 60 वर्षामध्ये साधारण 20 वर्षांचा कालावधी हा तुमचा हलाल योगामधून जात असतो. कळलंय तुम्हाला एवढं? 20 वर्ष मी कशी काढली. आता काही वेळेला हलाल योग जो होतो तो शुभ पण असतो आणि काही वेळेला तो असह्य वेदना देणारा असतो, अज्ञातवासात नेणारा असतो, वनवासाला सामोरं जायला देतो. अचानक एखाद्याची नोकरी जाते, अचानक कामधंदे बारगळतात, अचानक त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेला तो विचार करतो, मी अनेक ठिकाणी फिरतो, अनेक ठिकाणी जातोय, अनेक ठिकाणी याची विचारपूस करतो आणि प्रत्येक जण मला हेच सांगतो की सध्या तुम्हाला गुरुचं भ्रमण फार चांगलं आहे, सध्या तुम्हाला महादशा चांगली आहे, अंतर्दशा पण चांगली आहे, पण तरी सुद्धा माझं काम होत नाही, तरी सुद्धा मला नोकरीवरून काढण्यात आलं, मी दुसऱ्या नोकरीचा प्रयत्न करतोय परंतु मला नोकरी लाभत नाहीये, मी किती प्रयत्न केले तरी सुद्धा माझ्या पदरी दुःखच येते, निराशाच येते, किंवा मी अनेक संकटांमधून चाललेलो आहे. मग असं का होतंय? असं का होतं त्याचं कारण लक्षात घ्या. आता सध्या ज्यांच्या कुंडलीमध्ये लक्षात घ्या मीन राशीमध्ये रवी आहे, मिथुन राशीमध्ये रवी आहे, म्हणजे ज्यांचा जन्म मीन राशीमध्ये रवी केव्हा असतो? रवी हा प्रत्येक महिन्याला एका राशीमध्ये असतो. म्हणजे साधारण जर ऍव्हरेज आपण जर पाहिलं तर 16 मार्च ज्यांचा जन्म 16 मार्च ते साधारण या ठिकाणी 13 एप्रिल पर्यंत झालेला असेल, त्यांच्या कुंडलीमध्ये आता सध्या रवी मीन राशीमध्ये असणार. ज्यांचा जन्म मिथुन रास जर आपण पाहिली तर ज्यांचा जन्म हा साधारण जर विचार केला तर 14 जून ते 14 जुलै पर्यंत झाला असेल, त्यांचा रवी मिथुन राशीमध्ये असेल. ज्यांचा जन्म 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरच्या कालावधीत झाला असेल, त्यांचा रवी कन्या राशीमध्ये असेल. आणि ज्यांचा जन्म 16 डिसेंबर ते 13 जानेवारी पर्यंत झाला असेल, त्यांच्या कुंडलीमध्ये रवी धनु राशीमध्ये आहे. कळलं की नाही? म्हणजेच ह्या तारखेच्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे ते सध्या सर्व हलाहल योगामध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. घाबरू नका. त्याच्यापैकी काही राशींना फार शुभ आहे आणि काही राशींना मात्र अनेक संकटांना पण सामोरं जावं लागू शकतं. जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण होणं किंवा जन्मस्थ रवीला शनीने प्रतियोग करणं, म्हणजे ज्यांचा रवी कन्या राशीमध्ये असेल कुंडलीमध्ये त्यांच्या जन्मस्थ रवीला शनी प्रतियोग करतोय. ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ रवी मीन राशीत असेल त्यांच्या रवीवरून शनीचं भ्रमण होतंय. ज्यांच्या जन्मस्थ रवीमध्ये रवी मिथुन राशीमध्ये असेल त्यांना 10वा शनी असेल. ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ कुंडलीमध्ये रवी मिथुन रास याच्यामध्ये स्थित असेल नंबर 3 ठिकाणी, त्यांना आता सध्या 10वा शनी सुरू आहे. आणि ज्यांच्या जन्मस्थ कुंडलीमध्ये रवी धनु राशीमध्ये स्थित असेल, याचाच अर्थ ज्यांचा जन्म हा साधारण 15 डिसेंबर ते 13 जानेवारी पर्यंत झाला असेल, त्यांचा रवी धनु राशीमध्ये आहे, त्यांना सध्या या ठिकाणी 4था शनी सुरू आहे. म्हणजे रवी पासून 1 2 3 4 गोचरीचा शनी 4था आहे धनु राशीला. कळलं की नाही? आणि ज्यांचा धनुरास म्हणजे इथे चंद्र नाही पकडायचं आपल्याला, जन्मस्थ रवी पकडायचं आहे. कळलं? ज्यांच्या कुंडलीत रवी मीनेत आहे त्यांच्या जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण सुरू आहे. रवी मिथुनेत असेल ज्यांच्या कुंडलीत त्यांना 10वा शनी सुरू आहे. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी कन्येत असेल त्यांना 7वा शनी सुरू आहे, प्रतियोग करतोय. याच्यापैकी हा जो शनी आहे हा प्रत्येकाला वेगवेगळी फलित देऊ शकतो. आता नीट ऐका. ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ रवी मीनेत असेल म्हणजे ज्यांचा जन्म हा साधारण आता मार्च ते एप्रिल म्हणजे साधारण 14 मार्च
ते साधारण 13 एप्रिल पर्यंत ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या जन्मस्थ रवीवरून सध्या शनीचं भ्रमण सुरू आहे. लक्षात घ्या. इथे काय होत आहे, जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण काही वेळेला फार चांगलं पण, कारण त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे मागची जी काही 15 वर्ष गेली आहे, मागची जी काही तुमच्या आयुष्यामध्ये समजा या ठिकाणी मी असं म्हणेन की पुढे येणारी जी 15 वर्ष, कारण रवीच्या क्षितिजापासून आता हा शनी अनुदित गोलार्धाकडे चाललेला आहे. हा पत्रिकेतला अनुदित गोलार्ध आहे आणि हा पत्रिकेतला उदित गोलार्ध आहे. तुमचा जो जन्मस्थ रवी आहे तो तुम्ही प्रथम स्थानी लिहा त्या राशीमध्ये, मग तुम्हाला कळेल. मग आता हा आहे अनुदित गोलार्ध नंबर, या स्थानापासून 12 पासून 6 पर्यंत अनुदित गोलार्ध, कारण इथे आहे रात्र आणि इथे आहे दिवस. नंबर 6 पासून पुढे नंतर मग 12 पर्यंत दिवस आहे उदित गोलार्ध. हा रवी वरून शनीचं भ्रमण सुरू आहे, म्हणजे आता अनुदित गोलार्धाकडे चाललेलं आहे. आता इथे तुमची उत्क्रांती घडते आहे, म्हणजे मागच्या 15 वर्षामध्ये बरीचशी काहीतरी तुम्ही प्रगती करत आले, परंतु आता पुढचा जो 15 वर्षांचा कालावधी इथे येणार आहे, कारण शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो. अडीच म्हणजे या राशी 6 राशी, म्हणजे 2.5 वर्ष गुणिले 6 राशी 15 वर्ष. म्हणजे आता तुम्ही ज्यांचा जन्मस्थ रवी मीन राशीमध्ये असेल त्यांनी आता फार काळजी घ्यायला पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये आता पहिला जो कालावधी आता इथून झाला होता 15 वर्षाचा, तो कदाचित त्यांनी फार प्रगती करत आलेले होते. कळलं की नाही? पण आता पुढचा जो कालावधी येणार आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी सांभाळून राहिला पाहिजे. कुठलेही निर्णय घेताना तडकाफडकी निर्णय न घेता नीट विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये आताच्या वेळेला बरंच काही बदल होऊ शकतील आणि कदाचित त्यांना अशुभ परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागेल. आपल्या जन्मस्थ रवी पासून पुढे 4था शनी ज्या वेळेला येतो, जन्मस्थ रवी पासून 4था शनी, हा शनी जातकांना अज्ञातवासाकडे पण घेऊन जाईल, वनवासाकडे घेऊन जाईल. अनेक हाल अपेष्टांना त्यांना सामोरं जावं लागेल. जन्म रवी पासून 4था शनी, जन्म रवी पासून 4था शनी म्हणजे ज्यांचा रवी धनु राशीमध्ये आहे, आता शनी मीन राशीमध्ये आहे, म्हणजे त्यांना 4था शनी सुरू झालेला आहे. आता यांनी काही वेळा असं येतं की नोकरी जाण्याची पण वेळ येते, अनेक गोष्टींना दुःखांना सामोरं जावं लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे ज्यांचा रवी धनु राशीमध्ये आहे त्यांना 4था शनी सुरू आहे. कळलं की नाही? ज्यांचा रवी धनु राशीमध्ये त्यांना 4था शनी सुरू आहे. हा शनी अनेक हाल अपेष्टांना सामोरं जावं लागू शकतं. इथे हलाहल योग येतोय, म्हणजेच काय, तो हलाहल योग अंगाची लाही करणारा पण असू शकतो. आणि हाच हलाहल योग जसं अमृत मंथन झालं समुद्रातून आणि त्याच्यातून एक अमृत कलश बाहेर आला, तसाच तो हलाहल योग शुभ परिणाम देणारा पण असू शकतो. कळलं की नाही? म्हणजे एका ठिकाणी तुमच्या अंगाची लाही करेल, काही लोकांना अंगाची लाही करू शकतं आणि काही जणांना एक अमृत कलश प्राप्त होऊ शकतो. त्यांच्या जीवनामध्ये बढती बदलीचे पण योग येतील, चांगली नोकरी पण मिळेल, नोकरीमध्ये पण प्रमोशन्स येतात आणि अनेक ठिकाणी आपण प्रगती करतो, अनेक ठिकाणी उत्क्रांती घडते. कळलं? म्हणून ज्यांचा रवी धनुराशीमध्ये आहे, लक्षात घ्या मित्रांनो, त्यांना हा जो शनी आहे तो अनुदित गोलार्धाकडे चाललेला आहे आणि तो 4था शनी, हा शनी त्यांना सळो की पळो करून सोडू शकतो. अनेक गोष्टींना त्यांना त्रास होऊ शकतो, अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. मग ज्या वेळेला असा जर 4था शनी लागलेला असेल तर, आणि अशा वेळेला त्याला महादशा अंतर्दशा सुद्धा अशुभ असतील, तर आपण म्हणतो की आताचा समय यांच्यासाठी अत्यंत बिकट आहे. अनेक अडचणींना, अनेक संकटांना, अनेक दुःखांना यांना सामोरं जावं लागेल. लक्षात आलं? म्हणजे हा 4था शनी आपल्याला इथे त्रासदायक होऊ शकतो. आता मीन राशीमध्ये शनी आहे म्हणून कन्या राशीला, कळलं की नाही, कन्या राशीला ज्यांचा कन्या राशीमध्ये रवी आहे, चंद्र रास वेगळी आणि रवीची रास वेगळी, म्हणजे ज्यांच्या जन्मस्थ कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये रवी आहे त्यांना 7वा शनी लागलेला आहे. हा 7वा शनी, कन्या राशीपासून हा 7वा शनी जो आहे, हा हळूहळू तो उदित गोलार्धाकडे चाललेला आहे. हा आता उदित गोलार्धाकडे चाललेला आहे. कळलं की नाही? कारण समोर शनी आहे ना रवीच्या समोर, हा आता उदित गोलार्धाकडे येणार आहे. पुढे जाऊन पुढच्या 15 वर्षांमध्ये उदित गोलार्धाकडे येणार आहे.
याचाच अर्थ मागच्या 15 वर्षात ज्यांचा कन्या राशीमध्ये रवी स्थित आहे त्यांनी मागच्या 15 वर्षामध्ये अनेक हाल अपेष्टांना त्यांना सामोरं जावं लागलं, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं. परंतु आता त्यांच्या जीवनामध्ये एक उत्क्रांती घडू शकते, एक चांगले बदल घडू शकतात. आणि ज्या वेळेला बदल घडतो म्हणजेच काय, रेल्वे ज्या वेळेला आपला ट्रॅक बदलत असते त्यावेळेला हळूहळू ती स्लो होऊन बदलत असते ना, हळूहळू चालत असते दुसऱ्या ट्रॅकवर. आणि त्यावेळेला ट्रॅक बदलताना आवाज पण होत असतो, ट्रॅक बदलताना बराच आवाज होतो. आणि त्याच्यानंतर ती ट्रॅकवर जाते आणि हळूहळू त्या ट्रॅकवर नंतर ती स्पीड पकडते. याचाच अर्थ ज्यांच्या जन्मस्थ कुंडलीमध्ये रवी हा कन्या राशीमध्ये आहे, म्हणजे ज्यांचा जन्म हा साधारण जर विचार केला तर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत असेल, त्यांच्या कुंडलीमध्ये रवी कन्या राशीमध्ये स्थित आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आता हा शनी बदल करू इच्छित आहे आणि पुढे जी 15 वर्ष त्यांच्या आयुष्यात येणार आहे ती कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये फार चांगली उत्क्रांती घडवेल. म्हणजेच ज्या वेळेला पुढे जाऊन काही कालावधीमध्ये शनी ज्यावेळी त्यांना 10वा येईल त्यांच्या जन्मस्थ रवी पासून, म्हणजेच ज्या वेळेला शनी मिथुन राशीमध्ये जाईल, कळलं की नाही. आता शनी आहे मीन राशीमध्ये जो 2025 ला गेलेला आहे मार्च एंडिंगला, तो 2027 पर्यंत आहे. अजून आपण त्याचा विचार केला तर साधारण अजून 1.5 वर्ष तो तिकडे आहे. पुढे इथे 2.5 वर्ष राहील, मग इथे 2.5 वर्ष राहील, 5 वर्षांनी साधारण 1.5 वर्ष, 6.5 वर्षांनी शनी मिथुन राशीमध्ये येईल पुढे. म्हणजे ह्यांना तो 10वा शनी लागेल. त्यावेळेला जन्मस्थ रवीपासून ज्यावेळी 10वा शनी येतो त्याला तो तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडवून आणतो, शुभाशुभ परिणाम घडवतो. नोकरीमध्ये जरी नोकरी गेली पहिली तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण त्यांना अजून त्याहीपेक्षा चांगली नोकरी प्राप्त होते. काही जणांना नोकरीमध्ये बढती बदलीचे योग येतात, काही जणांना बिझनेसमध्ये चांगले योग येतात आणि त्यावेळेला मनुष्य फार चांगली प्रगती करतो. लक्षात आलं की नाही. म्हणजे आता जर विचार केला गेला तर 10वा शनी आत्ताच्या वेळेला कुठल्या राशीनं आहे, तर शनी आता मीन राशीत असताना ज्यांचा जन्मस्थ रवी मिथुनेत असेल मित्रांनो, त्यांना आता सध्या 10वा शनी सुरू आहे. म्हणजेच ज्यांचा जन्म हा 14 जून ते 14 जुलैच्या आतमध्ये असेल त्या जातकांना सर्वांना आता 10वा शनी सुरू आहे. कळलं की नाही. जन्मस्थ रवीपासून 10वा शनी आहे. हा त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडवून आणेल, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चांगली उत्क्रांती घडेल. कळलं की नाही. म्हणून जन्मस्थ रवीपासून 10वा शनी ज्या वेळेला येतो त्याला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडतात, अनेक चांगली क्रांती घडते, अनेक चांगल्या प्रसंगाला तुम्ही सामोरे जातात, तिथे प्रगती होते. म्हणजेच आता ह्यांचा जो काळ आहे सध्या तो प्रगतीचा काळ सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जन्मस्थ कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये रवी ज्यांच्या कुंडलीत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आता प्रगतीची दालनं खुली होतील पुढच्या 15 वर्षांमध्ये. लक्षात आलं की नाही. आणि साधारण जर आता पुढे विचार केला, ज्यांच्या कुंडलीमध्ये जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण सुरू आहे, म्हणजे मीनेत ज्यांचा रवी आहे त्यांच्या जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण सुरू आहे, कदाचित हे बदल जो आहे हा बदल आताच्या वेळेला तो शनी सांगतोय की मी तुला एक चांगला बदल करून आणलाय. कारण जन्मस्थ रवीवरून शनीचं भ्रमण हे सुद्धा काही वेळेला ते चांगलं होत असतं. कळलं की नाही. म्हणजे त्यावेळेला तो शनी सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला की आता मी तुम्हाला फार चांगला बदल घडवून आणतोय, या आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. जर कदाचित तुम्ही तो बदल नाही करू शकलात किंवा तो फायदा करून नाही घेऊ शकलात तर कदाचित पुढे आता मी तुम्हाला थोडासा या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये कष्ट, नैराश्य, दुःख हे द्यायला तयार होतोय. म्हणजेच ज्यांचा मीनेत रवी आहे त्यांना पुढे जाऊन 15 वर्ष जरा थोडंसं अनेक कठीण प्रसंगांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. लक्षात आलं. म्हणजेच हा योग हा साधारण जशी शनी आपली राशी बदलणार आहे पुढे सुद्धा जसा मेसेज गेला की त्यावेळेला सुद्धा नंतर तुम्हाला तो योग जो आहे तो काही राशीना तो चालू होऊ शकतो. म्हणजे राशी बदलत जातील नंतर. योग कसा होतोय तो पहा. असाच योग तुमच्या जन्मस्थ कुंडलीमध्ये जन्माच्या वेळी आहे का ते पहा. तुम्ही आपापल्या कुंडल्या समोर ठेवा आणि त्या कुंडलीमध्ये तुमचा जो जन्मस्थ रवी आहे तो रवी बरोबर शनी कुंडलीमध्ये आहे का, रवी शनी प्रतियोग आहे का, रवी पासून 4थ्या स्थानात शनी आहे का,
रवीपासून 10व्या स्थानात शनी आहे का, हे तुम्ही कुंडलीमध्ये फक्त पहा. मग तुम्हाला कळेल की आपल्या कुंडलीमध्ये जन्मवेळीच हलाल योग सुरू झाला. मग तो चांगला पण असतो आणि वाईट पण असतो, किंवा पुढे केव्हा आपल्या आयुष्यामध्ये तो हलाल योग सुरू झाला, हे तुम्ही नक्कीच शनीचं गोचर पाहून तुम्ही काढू शकता. लक्षात आलं? तर मित्रांनो, साधारण हा जो हलाल योग आहे तो घाबरायची गरज नाही. काही जणांना, काही राशींना तो नक्कीच फार चांगले बदल घडून आणेल, चांगली प्रगती करेल, यश देईल, कीर्ती देईल, सुख देईल, ऐश्वर्य पण देईल. पण काही जणांना त्याच वेळेला दुःखांना, संकटांना, अनेक हाल अपेष्टांना पण सामोरं जावं लागेल. काही वेळेला काही जणांची हलाहल म्हणजे अंगाची लाही लाही सुद्धा होऊ शकते. आपण या योगाकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो आणि आपण म्हणतो की माझ्या सुख आणि दुःखाची बेरीज वजाबाकी करत असतो, किंवा त्याची उत्तरं शोधत असतो की हे माझ्याच नशिबात आता का, आणि त्याची उत्तरं आपल्याला कुठेच मिळत नसतात. पण बहुतांशी पत्रिका पाहताना आपण महादशा, अंतर्दशा आणि चालू महादशा, अंतर्दशाने गुरुच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असतो. परंतु आपण हे नाही बघत की जन्मस्थ रवीपासून गोचरीच्या शनी काय आपल्याला फलित द्यायला तयार आहे. त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडत असतात. आपापल्या पत्रिका चेक करा. एकदम सोपं आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. तुमच्या जन्मस्थ रवी तो कुठल्या राशी, तरी पत्रिका घेऊन पहा तो राशी नंबर कुठला दिलाय. तुमच्या जन्मस्थ रवी पासून गोचरीचा शनी ज्यावेळी केंद्र योग करतो किंवा प्रतियोग करतो, किंवा जन्मस्थ रवीवरून शनीचं गोचर भ्रमण करतो, त्यावेळी हलाहल योग निर्माण होतो. पण काही जणांना तो हलाल योग अत्यंत शुभ जातो, ऐश्वर्यदायक जातो, सुखकारक जातो, आणि काही जणांना तो हलाहल योग हा अत्यंत कष्टदायक जातो, वनवासाचा जातो, अज्ञातवासाकडे नेणारा जातो, अनेक हाल अपेष्टा सहन करायला लागतो. लक्षात आलं? आणि तेच शनी हा नेहमी म्हटलेला दुःखाचा कारक ग्रह आहे. कळलं की नाही? आणि मग कुठेतरी तो शनी आपल्याला कर्माचा कारक आहे. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला तो या ठिकाणी प्रायश्चित्त देत असतो, किंवा तो आपल्याला नंतर रंकाचा राजा सुद्धा बनवू शकतो. लक्षात आलं? आता तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे हलाल योग केव्हा येईल याची कालगणना नक्कीच करू शकता, आणि आपल्या आयुष्यामध्ये कधी कुठले निर्णय घ्यायचे आहेत हे सुद्धा तुम्ही ठरवू शकता. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्योतिषशास्त्रामार्फत कुंडलीद्वारे आपण त्याची कालगणना नक्की करू शकतो. समजलं असेल तुम्हाला की हलाहल योग कसा पाहावा पत्रिकेद्वारे, आणि त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम काय होऊ शकतात. असेच काही योगांवर चर्चा आपण करू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.